हॅलो, गुड मॉर्निंग. मी तेजू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आता सकाळचे वाजले 8 आणि आम्ही जातो आहे पिरूबाबाच्या दर्शनासाठी. अधीरा आणि अधीराचे पप्पा गेले मध्ये नारळ फोडता येते. लेडीज जाऊ नाही शकत मध्ये, म्हणून मी बाहेरच थांबलेली आहे. हे बघा इकडे. घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवला. ही इकडे मसाल्याची भाजी, ही इकडे कणिक मळून ठेवलेली आहे आणि यांच्यासोबत बनवायचे आळूचे पानं. हे आळूचे पानं कालच आणून ठेवलेले होते. त्याच्यानंतर पोचा मारून घेतला. आता करते मी पॅकिंग. हे एवढं सामान इथे माझं, या साड्या आहे सगळ्या, हे खाली आहेत माझी सगळे ड्रेस म्हणजे कमी इथे कमीच ठेवले मी. बाकी म्हणजे तिकडे येताना घेऊन आली होती थोडेफार. म्हटलं कुठे जाऊ, पण मग कुठे जाणं झालं नाही. आणि या साड्या, एवढ्या साड्या इथे आहेत आणि एवढ्याच साड्या तिथे पण आहेत माझ्या. तर काही साड्याही घेऊन जाऊ, काही ड्रेस पण घेऊन जाऊ. कसं असतं म्हणजे नवीन नवीन काहीतरी असतं ना, तर मला नवीन नवीन साड्या पाहिजेत. कसं वाटतं की नाही, ही साडी घातलेली आहे, ही नको, आता दुसरी पाहिजे. तर आहेत तिथे बाकीच्या, काही घेऊन गेली मी आधी, बाकी घरी घेऊन आली रिटर्न. म्हटलं जाऊ दे, आता घातल्या गेल्या आहे, यांचं काही काम नाही येते. काही इकडे आहे मेकअपचं सामान. हे इकडे मेकअपचं सामान आहे. हे इकडे मेकअपचे डबे, गल्ला आदूचा. हे इकडे माझी मोजडी. ही इकडे सगळी पॅकिंग झाली. 20 दिवसांच्या सुट्ट्या म्हणजे कशा चालल्या गेल्या समजलंच नाही. खरंच जाण्याची इच्छा होत नाही, पण मग काय जावं तर लागेलच. हे इकडे बघा, आमच्या जायचा टाईम झाला आणि पाऊसही चालू झाला. हे इकडे मम्मी यांचं ऑप्शन करताय. असं बघता का? टिकाला आलं तर खूप आवडतं. काय अजून घेऊ का? अजून घ्यायचं फ्रीज मध्ये. इतकं पटापट आवरून सुद्धा दूध म्हणताय अजून टाकायचं नाही, पण खराब होऊन जातं बघ. सकाळपर्यंत खराब होऊन जाईल ते. बस झालं एवढं. आता सगळं सामान ठेवलं गेलं ना. लग्नानंतर काही दिवस असे होते, फौजी एकटेच जायचे. मी तेव्हा घरीच होती, तर ते जायचे तर खूप रडायला यायचं. ते गेल्यानंतर खूप टाईम रडत बसायची. खरंच लोकांना वाटतं तितकं सोपं नसतं फौजीबाई होणं, खूप अवघड लाईफ असतं. तू मला आवाज दे ग. अय आदू, मला आवाज दे ना. उतर नाही ग ताई, कुठे उतरते तू? पप्पा आले बघ, थांब. ट्रेनमध्ये खाण्यासाठी सोबत ॲपल आणि बनाना घेतले. वेळेच्या आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. ट्रेन लेट झाली होती, म्हणून बराच वेळ आम्हाला रेल्वे स्टेशनवर बसावं लागलं. आणि फायनली ट्रेन आली, प्रवास चालू झाला. दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग झाली.
झोपेतून उठली आणि तेवढ्यात चहाही आला. मग काय, चहा काय सोडतो का आपण. या मग चहा प्यायला. हे बघा इकडे अधिराचं चहा पिणं चालू आहे. घरी राहून हिला आहे ना रोज चहाची सवय होऊन गेलेली आहे. बेटा पिऊन घे आजच्या दिवस, उद्यापासून बघ देते का मी तुला. आदू आदू कुठे आदू इकडे. अधिराला बघा ट्रेनमध्ये एक फ्रेंड भेटली. कशा मस्त्या चालू आहे दोघींच्या. आता आम्ही पोचलो मथुरा. अर्धा प्रवास झाला, अर्धा प्रवास अजून बाकी आहे. फायनली आम्ही रात्री 7-7:30 वाजता घरी पोचलो. आणि घरी आली आणि पूर्ण घरात धूळ झाला होता. तर पूर्ण घर क्लीन केलं आणि रात्री खिचडीच बनवली होती. खूप थकून गेली होती मी. मग जेवण वगैरे करून सगळं आवरून लवकर झोपली होती मी. हा आहे माझा किचन. इथे आदूची दूधची बाटली ही गरम पाण्यात टाकलेली आहे. हे डबे वगैरे वॉश करून ठेवलेले. फ्रीजमध्ये पण सगळं सामान असं ठेवून दिलं आहे. ते व्यवस्थित नीट ठेवावं लागेल. यात सगळे पीठ आहेत, बाजरीचं, मक्याचं, अजून खमंगचं पीठ घरून घेऊन आली होती ते. हे इकडे लोणचे आणले, कैरीचं लोणचं आणि हे आहे लिंबूचं लोणचं. इकडे जेवण चालू आहे. आज बनवलं आहे गवारच्या शेंगांची भाजी, ही कुसमुड्याची भाजी आणि पोळी, लोणचं. तर चला मग हा ब्लॉग इथेच संपवते. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर करा.